अरे हा मुकेश मोहन नावाचा क्रिएटर, याला काय गरज होती नितीन गडकरी साहेबांबद्दल बोलण्याची? आता बसला ना 50 कोटीचा दंड. आणि याने शहाणपणा काय केला, द कॅरव्हॅन नावाच्या मॅगझिन मध्ये एक न्यूज देण्यात आलेली होती आणि त्या न्यूजवर याने व्हिडिओ बनवला आणि त्या न्यूज मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं की कशा प्रकारे नितीन गडकरी साहेबांच्या फॅमिलीचा संबंध हा डायरेक्ट गोमांस विक्री करणाऱ्या कंपनीशी आहे. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर गडकरी साहेबांनी त्या मुकेश मोहनवर 50 कोटीचा दंड लावला आणि डिफेमेशनची केस केली. गडकरी साहेबांनी 50 कोटीचा दंड लावून एक नंबर काम केलं. आता तो काय, त्याच्या 7 पिढ्या देखील राजकारणी लोकांविषयी बोलण्याची हिंमत नाही करणार. गडकरी साहेबांना मानावं लागेल, द कॅरव्हॅन नावाच्या मॅगझिनवर त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. तसं बघायला गेलं तर सर्व माहिती यांनी छापलेली होती, पण त्यांनी गुन्हा कोणावर दाखल केला? मुकेश मोहनवर. आणि गडकरी साहेबांना माहिती आहे द कॅरव्हॅन मॅगझिन वाल्यांकडे मोठे मोठे लॉयर्स आहेत, मोठे मोठे जर्नलिस्ट आहेत. त्यामुळे त्यांनी डिफेमेशनची केस ही त्यांच्यावर न करता या मुकेश मोहनवर केली. नितीन गडकरी साहेबांची ओळख या भारतात एक प्रामाणिक, समजूतदार काम करणारा नेता अशी म्हणून होती, पण या जनतेला त्यांचं असं रूप बघायला भेटेल हे कधीच वाटलं नव्हतं. मी काय म्हणतो की सर्वसामान्य लोकांना जर राजकारणी लोकांच्या चुकीच्या कामाविषयी बोलण्याचा जर काही अधिकारच दिलेला नाही, तर मग हे सर्वसामान्य लोक राजकारणी लोकांविषयी बोलण्याची हिंमत कस काय करतात, तेच काय कळत नाही मला. तर या राजकारणी लोकांविषयी बोलल्यानंतर नुकतीच 2 दिवसांपूर्वी विठ्ठल कांगणे सरांची इंस्टाग्राम आयडी बंद करण्यात आली आणि त्यानंतर या मुकेश मोहनवर 50 कोटीचा दंड लावण्यात आला. तर या घटना ओरडू सांगतात आपल्याला की सामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार नाही आणि कशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला जातोय बघा. तर या घटनांबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि या तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.